पण मला एक गोष्ट खूप छान वाटते की मी विदर्भात राहते आणि जेव्हा मी विदर्भाची भाषा वऱ्हाडी बोलते तेव्हा आधी असं व्हायचं खूप आधी की ही गावंढळ भाषा आहे किंवा गावठी भाषा आहे. तर थोडं जसं की हे पुणेकर लोक आम्हाला कमी समजायचे की तुम्ही गावठी लोक आहेत, है ना? जेव्हा आम्ही आमची वऱ्हाडी भाषा बोलायचो तेव्हा तुम्ही पुणेकर लोक आम्हाला गावठी समजायचे. हो का? मला नाही माहिती. पण आत्ता नाही समजू शकत कारण की आमची विदर्भाची भाषा इतकी गोड आहे आणि ती आत्ता बोललं ना की असं ज्यांना नाही समजत वऱ्हाडी भाषा तेही म्हणतात की ए तू काय बोलली कळलं नाही पण खूप सुंदर होतं. थोडीशी झलक. आता माया वऱ्हाडीत तर म्हणजे बोलायला गेलं तर लई आहे. पण तुम्हाला म्हणून सांगतो ताई मी काय विषय आहे ना की आमची वऱ्हाडी भाषा जसं सिरियलवाले आहे किंवा पिक्चरवाले आहे ते नाही का आबे तुबे काबे इथपर्यंत असे मीठ ठेवते. त्याच्या पड्या लय वऱ्हाडी आहे. जसं आम्ही दरवाजाले कावड म्हणतो, नालीले मोरी म्हणतो, अशी भाषा कोणी पाहतच नाही. तर मला काय म्हणणं आहे सरिता मॅडम तुम्ही विदर्भाच्या आहे, तुम्ही ह्या गोष्टीवर स्टँड घेतला पाहिजे. काहून काय कसं आहे पिक्चर बनते मुंबईत वऱ्हाडी भाषेवर, सिरियला बनते वऱ्हाडी भाषेच्या मुंबईत आणि त्याच्यात माझं म्हणणं आहे की निदान मग आर्टिस्ट घ्यायला पाहिजे का नाही विदर्भातले. ती कोळल्या आर्टिस्टले आमची वऱ्हाडी शिकवते आणि ते इले टाकते आणि ते आमच्या वऱ्हाडीचा धिंगाणा लावते मॅडम. म्हणून माया म्हणणं आहे मायासारख्या लय पोरं आहे जे वऱ्हाडी भाषा चांगली बोलते गावातून बोलते तर त्या भाषेला थोडंसं येणं समोर आणायला पाहिजे. आता आमची जी वऱ्हाडी भाषा आहे आमच्यामुळं बाहेर आली, नाहीतर या लोकांनी आमचे जी वऱ्हाडीचा गोडवा आहे ना तो घालवला होता.